नमस्कार विद्यार्थी मित्र, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। युनिट नंबर 3 इट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन चा आजचं आपलं 11वं लेक्चर, ज्यामध्ये आपण एक स्टेट बोर्ड मधल्या एक्झरसाइज मधला एक क्वेश्चन कॅरी करणार आहोत की ज्यात स्टेट द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट काय अँड कॅल्क्युलेट द मोलर स्पेसिफिक हीट of mono and diatomic gases at constant volume and constant pressure. म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत। ऍक्च्युली मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे सीपी किंवा सीव्ही जे कॅल्क्युलेट करणार आहोत याचं डिटेल एक्सप्लेनेशन मागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो होतो की सीपी म्हणजे नेमकं काय, सीव्ही म्हणजे नेमकं काय। आणि राहिला क्वेश्चनची सुरुवात की स्टेट द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, हे लेक्चर 9 मध्ये आपण कव्हर केलं होतं। कंबाईन क्वेश्चन आहे तो। ते स्टेटमेंट आहे म्हणते लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचं। त्याचं स्टेटमेंट काय सांगते तर ऍट थर्मल इक्विलिब्रियम टोटल एनर्जी इज डिस्ट्रीब्युटेड। टोटल एनर्जी जे दिलेली असते किंवा प्रोव्हाइड केलेली असते ते डिस्ट्रीब्यूट होत आहे इन ऑल पॉसिबल मोड। जेवढे पॉसिबल मोड असतील की जेवढे पॉसिबल स्टेट असतील, रस्ते असतील, त्या सगळ्यांच्या अलॉंग इक्वल पार्ट मध्ये एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते। आणि ते इक्वल पार्ट किंवा किती अमाऊंट ऑफ एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते तर दॅट इज हाफ ऑफ केबीटी। हे सगळं आपण लेक्चर नंबर 9 मध्ये शिकलो होतो। आता जे मोलर स्पेसिफिक हीट काढायची ते ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरची किंवा कॉन्स्टंट प्रेशर वरची, म्हणजे सी ऑफ व्ही किंवा सी ऑफ पी फाइंड आउट करायचं। सी ऑफ व्ही आणि सी ऑफ पी मधलं मागच्या लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 10 मध्ये आपण एक रिलेशन पाहिलं होतं, दॅट इज कॉल्ड एज मेयर्स रिलेशन। लेक्चर 9 आणि लेक्चर 10 हे पाहिलेलं असेल तर आजचं लेक्चर लक्षात येईल, कारण की याचा सगळा बेस फक्त त्या 2 लेक्चरवर डिपेंड करते आणि 2 लेक्चरचं कॉम्बिनेशन करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं। त्याच्यात मी रिकमेंड करेल की जर का पाहिलं नसेल तर पहिले ते 2 लेक्चर पहा, म्हणजे आजचं समजायला सोपं जाईल। आता कालच्याच लेक्चर मध्ये आपण जेव्हा मेयर्स रिलेशन सॉल्व्ह करत होतो तेव्हा थर्मोडायनामिक्सचा लॉ यूज केला होता, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जो काय होता तर डीक्यू इक्वल टू डीई प्लस डीडब्ल्यू बट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। 2 केस पाहिल्या होत्या, एक कॉन्स्टंट व्हॉल्यूमची होती आणि एक कॉन्स्टंट प्रेशरची होती। ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डीक्यू इक्वल टू डीई, का बरं? कारण त्या केसमध्ये वर्क आपलं 0 होतं आणि याच्याच पुढे लिहिलं होतं बट एक परत रिलेशन दॅट इज सीव्ही इक्वल टू डीक्यू अपॉन डीटी। ऍक्च्युअली रिलेशन कोणाचं होतं तर सीव्ही इक्वल टू कॅपिटल एम टाइम्स ऑफ स्मॉल सीव्ही, म्हणजे स्मॉलर स्पेसिफिक हीट आणि स्पेसिफिक हीट मधलं दोघांमधलं रिलेशन होतं, किंवा इथं एस ऑफ व्ही याच्यावरून आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केला होता। Therefore, it implies याच्यावरूनच डीक्यूचा आन्सर काय लिहिलं जाईल तर डीटी मल्टिप्लाय करत आहोत, म्हणजे काय येतो सीव्ही मल्टिप्लाइड बाय डीटी। म्हणून हेच इक्वेशन काय लिहिता येईल डीक्यू इक्वल टू डीई आणि इक्वल टू डीक्यू ची नवीन व्हॅल्यू भेटली विच इज सीव्ही इंटू डीटी। म्हणजे परत एक फॉर्म्युला भेटला आपल्याला डीईचा, दॅट इज डीई इक्वल टू सीव्ही इंटू डीटी। आणि या फॉर्म्युल्याने आपल्याला एक सीव्हीचं इक्वेशन काढायचं। देअरफॉर सीव्ही इक्वल टू सीव्ही ची व्हॅल्यू काढायची आहे, डीटी मल्टिप्लाय इकडे घेऊया, म्हणजे काय येतो तर डीई अपॉन डीटी। आजचं जे रिलेशन फाइंड आउट करायचं आहे किंवा मोलर स्पेसिफिक हीट काढायचे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरची, तिथं तो फॉर्म्युला यूज होणार आहे सीव्ही इक्वल टू डीई अपॉन डीटी। आणि त्याच्या मागचा बेस हा आहे जो आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिला होता। याच्या पुढे आणखी फक्त सीव्हीच काढायचं आहे का, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच काढायची आहे का तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम तर काढायचीच आहे, त्याच्यासोबत परत ऍट कॉन्स्टंट प्रेशर काढायचं आहे, म्हणजे सीपी काढायचं। आणि जर का आपल्याला सीव्ही माहित असेल तर आपण सीव्ही फाइंड आउट करू शकतो, सीव्ही माहित असेल तर सीपी आपण फाइंड आउट करू शकतो। कोणावरून तर मेयर्स रिलेशन वरून, जे काय सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर, म्हणजे फक्त कोण माहित पाहिजे आपल्याला तर सीव्ही माहित पाहिजे। हे दोघांचं रिलेशन मेयर्स रिलेशन म्हणून शिकलो होतो आपण, त्याच्यावर सीपीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो। आणि प्रेशरचं एक्सप्रेशन शिकत असताना या सिरीज मधलं त्याच्यात आपण एक फॉर्म्युला फाइंड आउट केला होता
जे रिलेशन होतं Na म्हणजे अवॅगॅड्रो नंबर, Kb म्हणजे बोल्टझमॅन कॉन्स्टंट आणि कॅपिटल R दॅट इज गॅस कॉन्स्टंट, ते एक रिलेशन माहित असणं आवश्यक आहे. दॅट इज Na मल्टिप्लाइड बाय Kb विच इज इक्वल टू R. त्या एक्सप्रेशन मध्ये किंवा प्रेशरच्या एक्सप्रेशन मध्ये आपण पाहिलं होतं R अपॉन Na विच इज इक्वल टू Kb. हे रिलेशन तिथं फाइंड आउट केलं होतं, तिच्यावरून R ची व्हॅल्यू पण लिहिली होती, Kb ची व्हॅल्यू पण लिहून घेतली होती. ह्या बेसिक टर्म माहित असणं आवश्यक आहे. आणि डिग्री ऑफ फ्रीडम आता कोणाकोणासाठी काढायचं आहे तर डायॲटॉमिक आणि मोनोॲटॉमिक. तर मोनोॲटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम माहित असणं आवश्यक आहे, जे किती आहे तर 3. कोण्या मोशन चॅनल फक्त ट्रान्सलेशनल मोशन चॅनल. आणि डायॲटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम हे दोन प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता, ऍट द रूम टेम्परेचर आणि नाही तर ऍट हाय टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हटलं तर डिग्री ऑफ फ्रीडम 5 आणि ऍट हाय टेम्परेचर म्हटलं डिग्री ऑफ फ्रीडम 7. बस तेवढा जर का कन्सेप्ट माहित असला तर आजचा क्वेश्चन सोपी आहे, लवकर लवकर सॉल्व्ह होते. त्यातला पहिला कन्सेप्ट क्लिअर करू. कोणासाठी पहिल्यांदा फाइंड आउट करू तर मोनोॲटॉमिक गॅसेस साठी. म्हणून पहिल्यांदा फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस कन्सिडर करतो, कन्सिडर ए मोनोॲटॉमिक गॅसेस. हा काही त्याचा शॉर्ट फॉर्म नाहीये, फक्त आपण कन्सिडर करू सध्या. कन्सिडर ए मोनोॲटॉमिक गॅसेस इज एनक्लोज किंवा मोनोॲटॉमिक गॅसेस एनक्लोज इन ए कंटेनर हेल्ड ऍट टेम्परेचर कॅपिटल टी. कॅपिटल टी एवढं टेम्परेचर आहे कोणाचं तर त्या गॅसचं. आणि ते गॅस कुठे ठेवलेला आहे तर एका कंटेनर मध्ये, एका सिलेंडर मध्ये. जो गॅस कोणता आहे आपला तर आन्सर आहे मोनोॲटॉमिक गॅस. ठीक आहे. इट हॅज ए नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ज्याचे मॉलिक्युल्स किती प्रेझेंट आहेत तर Na. फक्त भाषा वेगळी आहे. आतापर्यंत आपण काय म्हणतो की 1 मोल एवढा गॅस कन्सिडर केला. आता म्हणताना काय म्हणतो की Na एवढे मॉलिक्युल प्रेझेंट आहे. एका मोल मध्ये किती मॉलिक्युल प्रेझेंट असतात त्या अवॅगॅड्रो नंबर एवढे. आणि Na म्हणजे कोण आहे अवॅगॅड्रो नंबर. यालाच तुम्ही 1 मोल बनवू शकता किंवा अवॅगॅड्रो नंबर बनवू शकता. फक्त पुस्तकाच्या भाषेत हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना Na च्या भाषेत दिलेला लेक्चर आपण हे सॉल्व्ह करू. आणि हे Na चं रिलेशन इथं कामा पडणार आहे. हा जो Na येईल याला मल्टिप्लाइड बाय Kb इक्वल टू R जे आन्सर येणार आहे त्याच्याने इथं Na कन्सिडर केलेला आहे. आता हे एवढं सगळं सॉल्व्ह करत असताना मोनोॲटॉमिक असल्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे तर आन्सर आहे 3. म्हणून फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. कोणाच्या ना तर आन्सर आहे ट्रान्सलेशनल मोशनच्या. म्हणून फॉर मोनोॲटॉमिक गॅसेस 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ही डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे तर आन्सर आहे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. पुढे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. नाउ द एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. एका मॉलिक्यूल साठी एनर्जी किती आहे तर 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. मग ते एक्स ऍक्सिस चालवून जाईल तर हाफ ऑफ केबीटी, वाय चालवून जाईल तर हाफ केबीटी आणि झेड चालवून जाईल तर हाफ केबीटी. पण टोटल एका मॉलिक्यूल जोड किती आहे तर आन्सर आहे 3/2 टाइम्स ऑफ केबीटी एका मॉलिक्यूलची. आता हे झाले एका मॉलिक्यूलची एनर्जी. आपल्या मॉलिक्यूल किती प्रेझेंट आहेत तर Na नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. मग टोटल एनर्जी किती होईल 3/2 टाइम्स ऑफ Na मल्टिप्लाइड बाय केबीटी. म्हणजे इथं काय लिहिलं जाईल देअरफॉर टोटल ऍव्हरेज एनर्जी. पण आता हेच एनर्जी कोणती आहे किंवा कोणाबद्दल शिकवतो आपण तर इक्विपार्टिशन एनर्जी बद्दल. म्हणून लिहिताना काय लिहिलं की टोटल ऍव्हरेज इक्विपार्टिशन एनर्जी जे किती राहणार आहे E इक्वल टू 3/2 Na टाइम्स ऑफ केबीटी. इथे आन्सर किती आपल्याला 3/2 टाइम्स ऑफ केबीटी एवढी एनर्जी आहे. पण कोणाची तर एका मॉलिक्यूलची. पर मॉलिक्यूल म्हटलेलं आहे म्हणजे फक्त एका मॉलिक्यूलची. आपल्याला टोटल मॉलिक्यूल किती आहे तर Na
मग टोटल एनर्जी किती झाली, तर 3/2 टाइम्स ऑफ केबीटी मल्टिप्लाइड बाय एन ए. त्यालाच फक्त असं अरेंज केलं की 3/2 टाइम्स ऑफ एन ए इंटू केबीटी. याला कन्सिडर करतो इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिलं जर का लक्षात आलं तर दुसरं आणि तिसरं म्हणजे डायटॉमिकचे दोन हे जसेच्या तसे फक्त साच्या तयार होत येतो. व्हॅल्यू वेगवेगळ्या पुट करा, आन्सर येऊन जाईल. आता हे झाले ई ची व्हॅल्यू. आपल्याला काढायचं कोण आहे, एम काय आपल्याजवळ, तर सी ऑफ व्ही आणि सी ऑफ पी काढायचं आहे. आता आलेल्या ई ची व्हॅल्यू आणि सी ऑफ व्ही मध्ये रिलेशन आहे. सी ऑफ व्ही इक्वल टू डीई अपॉन डीटी. हे कुठून आलं, तर मागच्या लेक्चरमध्ये किंवा या लेक्चरच्या सुरुवातीला समजावून सांगितलं सी ऑफ व्ही चा फॉर्म्युला कसा आला, तो फॉर्म्युला पुट करा. खाली बट फॉर्म्युला कोणाचा किंवा काय काढायचं आहे पहिल्यांदा, तर मोलर स्पेसिफिक हीट. म्हणून मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज, जे किती आहे, तर आन्सर आहे CV इक्वल टू डीई अपॉन डीटी. जो फॉर्म्युला यूज करायला लागणार आपण तो CV इक्वल टू डीई अपॉन डीटी. कोणाची व्हॅल्यू माहिती आहे, ई ची, ते व्हॅल्यू पुट करा. मग यालाच काय लिहिलं जाईल, डी बाय डीटी ऑफ ई च्या ऐवजी वरचे इक्वेशन दॅट इज 3/2 एन ए टाइम्स ऑफ केबीटी. परत डेरिव्हेटिव्ह आहे, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह आहे, तर टी च्या. म्हणजेच बाकी सगळ्या टर्म कन्सिडर केल्या जातील, तिन्ही टर्म कॉन्स्टंट ज्या बाहेर येतील. म्हणजेच काय लिहू शकतो त्या केसमध्ये, देअरफॉर CV इक्वल टू, हे तिन्ही टर्म कॉन्स्टंट आहेत त्या बाहेर, म्हणजेच 3/2 टाइम्स ऑफ एन ए इंटू केबी इंटू डीटी अपॉन डीटी. आतमध्ये फक्त टी राहिलेला आहे, हे तीन टर्म बाहेर आले, म्हणजे झालं काय, डीटी अपॉन डीटी. डीटी डीटी गेट कॅन्सल आणि परत एन ए मल्टिप्लाइड बाय केबी विच इज इक्वल टू आर. म्हणजे याच्या ऐवजी परत काय पुट करू शकतो, तर कॅपिटल आर. देअरफॉर CV इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ आर. इक्वेशन आलेलं आहे कोणाचं, तर CVचं. या तीन फॉर्म्युलेचा बेस करून किंवा दिस इज द इक्वेशन. कोणाचं इक्वेशन आहे, तर मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तुम्ही खाली स्टेटमेंट लिहू शकता. आता परत कोण काढायचंय, तर CP काढायचं. CV तर काढून झालंय, कोणासाठी येते, तर मोनोएटॉमिक गॅससाठी. आता कोण काढायचं, तर CP. मग CP कोणाहून काढता येईल, हे रिलेशन माहित आहे की CV माहित असलं तर CP काढता येते. देअरफॉर ते रिलेशनचं नाव काय, तर फ्रॉम मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशनचा फॉर्म्युला CP मायनस CV इक्वल टू आर. काढायचं कोण आहे, फक्त CP. CV तिकडे पाठवून द्या. देअरफॉर CP इक्वल टू CV प्लस आर. इकडे असताना निगेटिव्ह साइन, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह साइन. वरची असताना CV ची व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर CP इक्वल टू CV किती आहे, 3/2 टाइम्स ऑफ आर प्लस राहिलेला आर. देअरफॉर CP इक्वल टू 5/2 टाइम्स ऑफ आर. दिस इज द इक्वेशन. कोणाचे इक्वेशन आहे, तर मोलर स्पेसिफिक हीट कोणाची, ऑफ मोनोएटॉमिक गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशरची. दिस इज द इक्वेशन कोणाचं, तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ मोनोएटॉमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हे कॉन्स्टंट प्रेशर. आणि हेच आपले शो करायचं होतं. परत याच्याही पुढे जाऊ, द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट इज विच इज डिनोटेड बाय काय, याचा फॉर्म्युला CP अपॉन CV. जो रेशिओ आहे कोणाकोणाचा, तर मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. गॅसेस आहेत, मोनोएटॉमिक गॅस असो, डायसो, ट्रायसो, ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. इथे दोघांमधलं रिलेशन ऍक्च्युली बाकी काही नाही. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की येथे रेशो काढायचा आपल्याला. हा रेशो CP अपॉन CV आहे. बरेच वेळा कन्फ्युज होते की CV अपॉन CP की CP अपॉन CV. तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की अल्फाबेटिकली जो पहिले येते तो पहिले लिहायचा.
मग रिलेशन कोणतेही असो, मेयर्स रिलेशन जरी घेतलं तरी सीपी मायनस सीव्ही की सीव्ही मायनस सीपी, तर आन्सर आहे सीपी मायनस सीव्ही. अल्फाबेटिकली पहिले कोण येते पी, नंतर कोण येते व्ही, म्हणून कोणातून कोण मायनस, तर सीपी मधून सीव्ही मायनस. किंवा इथेही रेशो घेत असताना वर कोण पाहिजे, अल्फाबेटिकली जो पहिले तो वर, जो शेवटी तो नंतर. हे काही अल्फाबेटिकलच्या रिस्पेक्ट टू फाइंड आउट नाही केली, पण लक्षात ठेवायसाठी असं लक्षात ठेवू शकता. बस व्हॅल्यू पुट करा. सीपी ची व्हॅल्यू दॅट इज 5/2 टाइम्स ऑफ आर आणि सीव्ही ची व्हॅल्यू दॅट इज 3/2 टाइम्स ऑफ आर गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. Therefore काय इक्वल टू 5/3 विच इज 1.67. आणि हा एमसीक्यू असते की रेशो सांगा स्पेसिफिक हीटचा मोनो ऍटॉमिक गॅस साठी, तर तो रेशो एक तर आन्सर करेल 5/3, हे जर का सॉल्व्ह केलं तर आन्सर किती भेटेल 1.67. हा झालाय मोनो ऍटॉमिक गॅस साठी. असंच कोणासाठी, डायॲटॉमिक गॅस साठी. परंतु डायॲटॉमिक गॅसचं पाहत असताना डायॲटॉमिक गॅसचे दोन प्रकारे काढू शकतो. एक तर म्हणतो आपण रूम टेम्परेचर आणि एक म्हणतो ऍट हाय टेम्परेचर. पण जेव्हा रूम टेम्परेचर, तर इथेच त्याला म्हणताना फक्त म्हटलं जाते रिजिड रोटेटर. मोनोएटॉमिक गॅस डायॲटॉमिक गॅस ऍट रूम टेम्परेचर म्हणा किंवा डायॲटॉमिक गॅसेस ट्रीट ऍज ए रिजिड रोटेटर म्हणा. इथं मोनो होतं, इथं फक्त आता डायॲटॉमिक. बाकी स्टेटमेंट जसं तसं की कन्सिडर diatomic gases enclosed in a container held at a temperature T. It has Na molecules, परत मॉलिक्युल्स आहे तेवढे. फक्त आता डिग्री ऑफ फ्रीडम हे काहीतरी वेगळे राहणार, टोटल एनर्जी वगैरे हे काहीतरी वेगळे राहणार. पुढे काय कसं काय ते हळूहळू आपण समजून घेऊ. आता सगळं कोणाबद्दल सुरू आहे, ते डायॲटॉमिक गॅसेस बद्दल. पण पहिल्यांदा इट ट्रीट ऍज ए रिजिड रोटेटर. रिजिड रोटेटर म्हणा किंवा ऍट रूम टेम्परेचर म्हणा. रूम टेम्परेचर साठी डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला किती होते 5. कोणाकोणाच्या ना दोन मोशनच्या, एक ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरी रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनलची 3 डिग्री ऑफ फ्रीडम आणि रोटेशनलची 2 डिग्री ऑफ फ्रीडम. त्यालाच म्हटलं जाते परत रिजिड रोटेटर. रूम टेम्परेचर म्हणजेच रिजिड रोटेटर. आता रिजिड रोटेटर का बरं म्हटलं जातं रूम टेम्परेचर? रूम टेम्परेचर हे कन्सिडर करतो की 2 ऍटम प्रेझेंट. म्हणताना काय म्हणतो रिजिड रोटेटर. रिजिडचा अर्थ काय होती की याचे 2 मॉलिक्यूल स्वतःची जागा सोडणार नाहीत. पण जर का नॉन रिजिड रोटेटर म्हटलं, नॉन रिजिड कधी होईल याचा अर्थ एकामेका दोघांची जागा सोडत आहेत. जागा कधी सोडतील, जेव्हा तुम्ही त्याला हीट प्रोव्हाइड करसाल. जेव्हा मी एखाद्या सॉलिडला हीट प्रोव्हाइड करत आहोत तर ते कशात फॉर्म होत आहे, तर लिक्विड मध्ये जात आहे. म्हणजे मॉलिक्यूल एकामेकापासून दूर गेले आहेत किंवा त्याने त्याची जागा सोडलेली आहे. म्हणजे जेव्हा मी हीट प्रोव्हाइड करतो इट इज कन्सिडर ऍज नॉन रिजिड रोटेटर. आणि जेव्हा ऍट रूम टेम्परेचर असते इट इज कन्सिडर ऍज रिजिड रोटेटर. एवढाच फक्त याचा अर्थ की फॉर डायॲटॉमिक गॅसेस 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहेत आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम प्रेझेंट. परत किती एनर्जी प्रोव्हाइड केल्या जात आहे, त्या आन्सर ट्रान्सलेशनलच्या रिस्पेक्ट टू हाफ ऑफ केबीटी पण 3 वेळा आणि रोटेशनलच्या रिस्पेक्ट टू परत हाफ ऑफ केबीटी पण 2 वेळा. देअरफॉर यालाच करू शकतो की टोटल एव्हरेज एनर्जी विच इज ई इक्वल टू, आता हेच ईच ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वगैरे ते सगळ्या गोष्टी किंवा परत स्टेटमेंट नुसार. Therefore, total average energy at constant volume is E equal to, आता जो E येणार आहे किंवा जे एनर्जी येणार आहे ते कोणा मिळून आहे, तर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आणि रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनलचे किती आहे, तर आन्सर आहे 3. आणि एका ऍक्सिसच्या अलॉंग किती एनर्जी आहे, हाफ ऑफ केबीटी. पण हाफ ऑफ केबीटी असताना मॉलिक्युल किती प्रेझेंट आहे आपल्या जोड, तर Na. म्हणजे फॉर्म्युला काय बनेल हाफ ऑफ Na इंटू केबीटी.
प्लस हे एवढी एनर्जी कोणामुळे झाली आहे? ट्रान्सलेशनलच्या ना. अजून कोण आहे जोड? तर रोटेशनल. रोटेशनलचे किती? तर 2 मल्टिप्लाइड बाय, परत एका एक्सिसच्या अलॉंग किती जात आहे? हाफ ऑफ NA केबीटी. तेच यालाच काय लिहिलं जाईल? E इक्वल टू 3/2 NA KBT प्लस 2 to get cancel means NA times of KBT. 3/2 plus 1 NA times of KBT. NA KBT कॉमन काढलेला. इथं किती राहिलं? 3/2. इथं किती आहे? 1. त्याच्यात 3/2 प्लस 1 टाइम्स ऑफ NA KBT. कोणाचं इक्वेशन सुरू आहे सगळं? तर ईचं. आणि हेच किती येणार आहे? 3/2 प्लस 1 मीन्स 5/2. कन्सिडर करतो इक्वेशन नंबर फर्स्ट, जे कोणा चाललाय तर ईचं. आता या ईचा यूज करून आपल्याला सीव्ही फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला रिलेशन माहित आहे की सीव्ही इक्वल टू डीई अपॉन डीटी. बस व्हॅल्यू पुट करा. Therefore, CV equal to dE upon dt equal to d by dt of E ची व्हॅल्यू किती आहे? तर 5/2 टाइम्स ऑफ NA into KBT. Therefore, CV equal to 5/2 times of NA into KB, which is equal to 5/2 times of R. मागचंच रिलेशन जसंच तसं. परत डी बाय dt च्या रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्ट टू टी च्या. याचा अर्थ 5/2 NA KBT हे बाहेर निघतील ऍज अ कॉन्स्टंट म्हणून. आतमध्ये काय dt अपॉन dt. परत dt गेट कॅन्सल. राहिलं काय? 5/2 टाइम्स ऑफ NA इंटू KBT. NA इंटू KBT म्हणजेच कोण? तर R. त्याच्याने CV इक्वल टू 5 टाइम्स ऑफ R. इक्वेशन नंबर सेकंड. आता कोण काढायचं आहे पुढे? तर सीपी काढायचं आहे. हेच कोण झालंय? तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ डायटोमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता मोलर स्पेसिफिक हीट ऑफ डायटोमिक गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. परत फ्रॉम मेयर्स रिलेशन सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. देअरफॉर सीपी इक्वल टू सीव्ही प्लस आर. देअरफॉर सीपी इक्वल टू सीव्ही किती आहे या केसमध्ये? तर 5/2 टाइम्स ऑफ आर. 5/2 टाइम्स ऑफ आर प्लस आर. देअरफॉर CP equal to 7/2 times of R. इक्वेशन नंबर थर्ड. हे कोण झाले? तर परत मोलर स्पेसिफिक हीट ऑफ डायटोमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर विच इज 7/2 times of R. द रेशियो ऑफ मोलर स्पेसिफिक हीट which is gamma equal to Cp upon Cv. परत Cp ची व्हॅल्यू पुट करा which is 7/2 times of R whole divided by Cv ची व्हॅल्यू which is 5/2 times of R. R get cancel, 2 get cancel. Therefore gamma equal to 7/5 which is equal to 1.40. परत हा रेशो आलेला आहे कोणाचा? तर मोलर स्पेसिफिक हीट of diatomic gas at constant pressure divided by molar specific heat of diatomic gas at constant volume which is equal to 7/5 or 1.40. हे रिलेशन झालं. परत डायटोमिक गॅसेस काय काय फाइंड आउट केले आपण याच्यात? तर मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरची आणि कॉन्स्टंट प्रेशर वरची. पण डायटोमिक गॅसेस म्हटलं डायटोमिक गॅसेस साठी दोन प्रकारे काढले जाते. एक ऍट रूम टेम्परेचर म्हणजे कन्सिडर एज ए रिजिड रोटेटर. आणि आता जे काढलं गेलं ते हाय टेम्परेचर इट इज कन्सिडर एज ए नॉन रिजिड रोटेटर. डायटोमिक पण कोणासाठी? तर नॉन रिजिड रोटेटर साठी. परत कन्सेप्ट काय काय आता नॉन रिजिड रोटेटर म्हटलेला म्हणजे टेम्परेचर हाय केलंय. तर फरक कोणात पडणार आहे? फक्त डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये. डिग्री ऑफ फ्रीडम किती ऍक्सिसच्या किंवा किती मोशनच्या? तर आन्सर आहे 3 मोशनच्या. 3 कुठल्या कुठल्या? ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. इथं फक्त कोणते ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. त्यात आणखी कोणती ऍड होऊन जाईल?
तो व्हायब्रेशनल. म्हणजेच काय की बाकी परत सगळं तेच. एक आणखी मोशन आहे जे कोणती आहे तो व्हायब्रेशनल मोशन. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम भेटणार आहे कोण्या मोशनच्या ना, तो व्हायब्रेशनल मोशनच्या. पण एका डायमेन्शनच्या अलॉंग किती डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट केल्या जातात व्हायब्रेशनल साठी, तर दोन का बरं. इक्वेशन काय होतं, हाफ ऑफ एम डीवाय बाय डीटी चा होल स्क्वेअर प्लस हाफ ऑफ के इंटू वाय स्क्वेअर. म्हणजे एका इक्वेशन मध्ये दोन टर्म होत्या. आपण तेव्हा एक्सप्लेन केलं होतं की व्हायब्रेशनल मोशन असेल तर फक्त एका डायमेन्शनचं ना 2 डिग्री ऑफ फ्रीडम मेजर केल्या जातात. दोन कोणाकोणाच्या, एक कायनेटिक एनर्जीची आणि एक पोटेन्शियल एनर्जीची. त्याच्या व्हायब्रेशनल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती केल्या जाईल, तर 2. म्हणून इथे इक्वेशन आता हेच इक्वेशन परत कोणाच्या बनणार आहे, तर तिन्ही मोशनच्या. तिन्ही कोणत्या कोणत्या, ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. आता हे जे ट्रान्सलेशनल आहे ते ऍव्हरेज आहे. जर का तोडत गेलो तर एका ऍक्सिसच्या अलॉंग किती भेटणार आहे, फक्त हाफ ऑफ. असे किती ऍक्सिस आहेत, तर 3. म्हणजेच काय 3 मल्टिप्लाइड बाय हाफ ऑफ NA/kBT. आता जसं लिहिलं तसंच याच्यासाठी 2 मल्टिप्लाइड बाय हाफ ऑफ NA टाइम्स ऑफ KBT. इथे 2 मल्टिप्लाइड बाय हाफ ऑफ NA इंटू KBT. म्हणजे सरासरी याला काय लिहितो 3/2. इथे लिहिताना काय लिहिलो 3 मल्टिप्लाइड बाय हाफ ऑफ KBT. तर सरासरी काय लिहितो तर 3/2. 3/2 टाइम्स ऑफ NA. किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, तर NA मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. आणि KBT जसंच्या तसं. हे झालं ट्रान्सलेशनल मोशनच्या. रोटेशनलच्या किती आहे 2/2. रोटेशनलची किती आहे तर 2. एका ऍक्सिसच्या अलॉंग किती आहे तर हाफ. म्हणजेच काय होतो 2 मल्टिप्लाइड बाय हाफ म्हणजेच 2/2 NA इंटू KBT. आणि तिसरी मोशन जे कुठली आहे तो व्हायब्रेशनल. परत त्याचे किती आहेत तर 2. म्हणजेच ते काही 2 मल्टिप्लाइड बाय हाफ. 2 मल्टिप्लाइड बाय हाफ म्हणजेच 2/2 मीन्स 2/2 NA टाइम्स ऑफ KBT. परत या केसमध्ये आता हे किती झाले तिथं 3/2 टाइम्स ऑफ NA इंटू KBT. इथं 2 आणि 2 म्हणजेच 1. इथे परत 2 आणि 2 म्हणजेच 1. कोणती टर्म राहिलेली इथं NA/kBT आणि NA/kBT कॉमन आहे. ते तिन्ही टर्म बाहेर निघतो. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहील, पहिल्याच्या रिस्पेक्ट टू 3/2 प्लस याच्यानं 1 प्लस त्याच्यानं राहिलेली टर्म 1 बाहेर NA टाइम्स ऑफ KBT. आता 1 आणि 1 हा झालाय 2. हा जर काही क्रॉस मल्टिप्लाय केला इथे किती राहत आहे 3/2 प्लस 2 टाइम्स ऑफ NA इंटू KBT. देअरफॉर E इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 2 2 चा 4 4 प्लस 3 म्हणजे 7. आन्सर काय येणार आहे 7/2 टाइम्स ऑफ NA इंटू KBT. कन्सिडर करतो इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे कोणाचा आलाय एनर्जीचा. ऍव्हरेज इक्विपोटेन्शियल एनर्जी आहे ते कोणाची डायटोमिक गॅसची. पण कधी कन्सिडर करतात हाय टेम्परेचर म्हणजेच रिजिड नॉन रिजिड रोटेटर साठी. परत व्हॅल्यू कोणाची काढायची आता CV ची. CV ची व्हॅल्यू काढायसाठी रिलेशन माहित आहे CV इक्वल टू D/dt. याच्या पहिलेच सांगितलं होतं की एक सारखं इक्वेशन तयार होणार. ते पहिलं समजलं की दुसरं आपोआप येते, दुसरं समजलं की परत तिसरं येते D/dt. म्हणून D/dt ऑफ E ची व्हॅल्यू पुट करा. इथे E ची व्हॅल्यू किती आहे 7/2. म्हणजे फक्त 5/2 च्या ऐवजी इथे किती लागणार आहे 7/2 NA टाइम्स ऑफ KBT. बाकी जसंच्या तसं. परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dt आहे. ह्या तीन टर्म कॉन्स्टंट राहणार कोण आहे फक्त 7/2 टाइम्स ऑफ NA इंटू KB. देअरफॉर 7/2 टाइम्स ऑफ R. इक्वेशन नंबर सेकंड जे कोणा चाललंय CV म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ डायटोमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू 7/2 टाइम्स ऑफ R. आता कोण काढायचं तर CP परत फ्रॉम मेयर्स रिलेशन CP मायनस CV इक्वल टू R. देअरफॉर CP इक्वल टू CV प्लस R. CV किती आला इथं 7/2 टाइम्स ऑफ R प्लस R. 2 मल्टिप्लाय झाला 7/2 R प्लस R मीन्स 9/2 टाइम्स ऑफ R. परत रेशो. आता रेशो कोणाचा 9/2 आणि 7/2 चा. 9/2 टाइम्स ऑफ R आणि 7/2 टाइम्स ऑफ R. परत R कॅन्सल 2 गेट कॅन्सल. इथे इक्वेशन काही 9/7 which is 1.5.
2.28 हे परत पुढचं एक्सप्रेशन. आणि आपला क्वेश्चन इथं संपला. क्वेश्चन मध्ये काय काय काढायला सांगितलं त्यानं की मोनोएटॉमिक आणि डायटॉमिक गॅसेसचे मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे सीपी आणि सीबी काढा ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमवरचे. त्या डायटॉमिकचे आपण दोन कंडिशन पाहिल्या की एक रिजिड रोटेटर आणि एक नॉन रिजिड रोटेटर. पहिले मोनोएटॉमिक काढली, नंतर रिजिड रोटेटर साठी काढली डायटॉमिकच्या, आणि नंतर नॉन रिजिड रोटेटर परत डायटॉमिकचे. एवढा तो क्वेश्चन आहे. पहिलं आन्सर आलं की दुसरा आणि तिसरा आपोआप येऊन जाते. आता याच्याच पुढे एक पुढचा पोर्शन हे झालं बोनो आणि डायसाठी. आता आपल्याला काढायचं आहे पॉलीएटॉमिक साठी. आता पॉलीएटॉमिक पुस्तकात दिलेलं आहे, क्वेश्चन इथं संपला की पॉलीएटॉमिक साठी रेशो काढायचा आहे किंवा पॉलीएटॉमिक साठी सीपी आणि सीबी ची व्हॅल्यू काढायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या पहिली आपण सांगितली होती की डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना ट्रान्सलेशनल मोशनच्या अलोंग 3 डिग्री ऑफ फ्रीडम कुठलेही असो, मोनो असो, डाय असो, ट्राय असो किंवा पॉली असो, परंतु हा जो डिग्री ऑफ फ्रीडम आहे रोटेशनलच्या तो डायटॉमिक साठी फक्त 2 आणि ट्रायटॉमिक असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम किती कन्सिडर केल्या जाते? 3. का बरं? कारण की जेव्हा मी रोटेशनल मोशन डायटॉमिक साठी कन्सिडर करतो तर जेव्हा ज्या ऍक्सिसच्या अलोंग तो गॅस ठेवलेला आहे त्या ऍक्सिसच्या अलोंग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असते, फक्त 2 ऍटम असले तर. पण जर का 3 ऍटम असले म्हणजे ट्रायंगल शेप तयार झाला असला तर एका ऍक्सिसच्या अलोंग तो कॉन्स्टंट राहणार आहे, पण दुसरा मॉलिक्यूल तर त्याच्या भोवती फिरणारच आहे. लेक्चर नंबर 9 मध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पडल्यास तर परत एक वेळ ते पाहून घ्या. ट्रायटॉमिकचा आपण तो चार्ट वगैरे काढला होता तेव्हा एक्सप्लेन केलं होतं. म्हणून रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम हे फक्त डायटॉमिक साठीच 2 असते. डायटॉमिक सोडून बाकी सगळ्या ऍटम साठी रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम हे किती कन्सिडर केले जात आहे तर 3. कोणासाठी? तर पॉलीएटॉमिक साठी. आता कोणासाठी घेणार आहोत? तर पॉलीएटॉमिक गॅसेस साठी. कन्सिडर पॉलीएटॉमिक गॅसेस परत एनक्लोज इन कंटेनर हेल्ड ऍट टेम्परेचर कैपिटल T. इट हैज Na मॉलिक्यूल्स, Na नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. आता पॉलीएटॉमिक आहे, डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे, तिघांचे रिस्पेक्ट येणार आहे ते. 3 कोण कोण? ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आणि व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे पॉलीसाठी? तर 3. आणि जर का डायटॉमिक असला तर डिग्री ऑफ फ्रीडम फक्त 2. पण व्हायब्रेशनल साठी आता एका डायमेन्शनच्या अलोंग 2 डिग्री ऑफ फ्रीडम आपण मेजर करतो. एका डायमेन्शनच्या अलोंग 2 डिग्री ऑफ फ्रीडम आपण मेजर करतो, त्याच्याने इथं 2 लिहिला होता. परंतु आता आपल्याकडे गॅस कोणता आहे? तर पॉलीएटॉमिक गॅस आहे. मग पॉलीएटॉमिक गॅस साठी तो वेगवेगळ्या ऍक्सिसच्या अलोंग व्हायब्रेट होऊ शकते. मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे तर ते माहित नाही, विच इज कन्सिडर एज F. एवढी डिग्री ऑफ फ्रीडम आहे. कोणते? तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. कोण्या गॅसमध्ये? पॉलीएटॉमिक गॅसमध्ये. डायटॉमिक गॅसमध्ये केस कधी? ते फक्त 2, एक पोटेन्शियल आणि एक कायनेटिकचे रिस्पेक्ट. इथे पोटेन्शियल कायनेटिकचे रिस्पेक्ट आहेत, पण टोटल नंबर किती आहे? 2 न मल्टिप्लाय होणारच आहे. म्हणजे इथचं इक्वेशन हे जसं घेतलं होतं आपण 2 हे तर येणारच आहे. ऍट द सेम टाइम असे 2/2 Na-kBt किती आहेत? F नंबर ऑफ. का बरं? कारण की गॅस कोणता आपला? तर पॉलीएटॉमिक गॅस आहे. त्याच्याचमुळे आता इक्वेशन मध्ये फरक फक्त इथं पडणार. बरं, पूर्णच करू. Therefore, E equal to H along 3/2 Na into kBt. ट्रान्सलेशनल चॉलम, रोटेशनल चॉलम परत 3/2 Na into kBt प्लस F इंटू F काय आहे तर तेवढे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम आहे. आणि एका डायमेन्शनच्या अलोंग किती आहे तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम, एक कायनेटिकचा आणि एक पोटेन्शियलचं, आणि एकासाठी हाफ ऑफ kBt. हे लक्षात आलं की टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे तर F. जर का एक F मेजर करत असलो किंवा एकच जर का डिग्री ऑफ फ्रीडम म्हटलेला आहे तर त्याच्यासाठी किती काउंट केलं जातात? एका डायमेन्शनच्या अलोंग डिग्री ऑफ फ्रीडम 2 कोणाचे? कायनेटिकचं आणि पोटेन्शियलचं. आणि एकाच्या अलोंग इक्विपार्टिशन एनर्जी किती असते? हाफ ऑफ kBt. त्याच्यामुळे इक्वेशन काय? F इंटू N इंटू हाफ ऑफ kBt. पण असे किती मॉलिक्युल्स आहेत तर Na मॉलिक्युल्स आहेत. इथे 2/2 म्हणजे सरळ सरळ लिहितो F इंटू 2/2
इंटू Na इंटू केबीटी. हाफ ऑफ केबीटी एवढी आहे, पण ते एका मॉलिक्युलसाठी. आपल्याला मॉलिक्युल किती प्रेझेंट आहे तर Na, त्याच्याने इक्वेशन लिहिलं गेलं. परत 2 2 जा 1. आता इथे Na टाइम्स ऑफ केबीटी, Na टाइम्स ऑफ केबीटी आणि Na टाइम्स ऑफ केबीटी कॉमन काढू. देअरफॉर E इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये 3/2, दुसऱ्या टर्म मध्ये 3/2 प्लस तिसऱ्या टर्म मध्ये F Na टाइम्स ऑफ केबीटी. परत 3/2 प्लस 3/2 बेस सेम आहे, वरचे ऍडिशन 6/2 म्हणजेच किती तर 3. देअरफॉर E इक्वल टू 3 प्लस F टाइम्स ऑफ Na इंटू केबीटी. हे कोण झाले आहे तर एनर्जी. याच एनर्जीचे इक्वेशन वर काय काढू शकतो आपण ते Cv. देअरफॉर Cv इक्वल टू dE अपॉन dt. इथं असताना फक्त इक्वेशन मध्ये फरक काय पडणार आहे, इथं 3 प्लस F Na टाइम्स ऑफ केबीटी. परत याही केसमध्ये Cv इक्वल टू dt आणि dt कॅन्सल होऊन जाईल, मग राहणार काय 3 प्लस F इंटू Na इंटू केबी. Na इंटू केबी म्हणजेच कोण तर R, विच इज इक्वल टू 3 प्लस F टाइम्स ऑफ R. इक्वेशन नंबर 2. हे कोणाचे इक्वेशन आलंय तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ पॉलीएटॉमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचं. आता कोणाचं काढायचं आहे, Cp काढायचं आहे. Cp म्हणजेच कोण तर मोलर स्पेसिफिक हीट ऑफ पॉलीएटॉमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. यासाठी परत कुठून लिहिलं जाईल फ्रॉम मेयर्स रिलेशन. Cp मायनस Cv इक्वल टू R. देअरफॉर Cp इक्वल टू Cv प्लस R. व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. Cv चा आन्सर म्हणजे 3 प्लस F टाइम्स ऑफ R प्लस R. फाइंड आउट करू. R मल्टीप्लाय करा 3R प्लस F इंटू R प्लस R. काय केलेलं आहे तर हा R फक्त आतमध्ये मल्टीप्लाय केला. मग परत काय येतो 3R प्लस FR प्लस FR. 3R प्लस R म्हणजेच 4R प्लस FR. देअरफॉर Cp इक्वल टू बरं ठीक आहे. देअरफॉर Cp इक्वल टू परत हिच्यातून R कॉमन काढतो म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिला 4 प्लस F टाइम्स ऑफ R. जे इक्वेशन कोणाचं आहे Cp. Cv किती आलं 3 प्लस F टाइम्स ऑफ R आणि Cp किती आलं Cv 3 प्लस F टाइम्स ऑफ R आणि Cp किती आलं 4 प्लस F टाइम्स ऑफ R. परत दोघांचा रेशो. द रेशो ऑफ मोलर स्पेसिफिक हीट दॅट इज Cp अपॉन Cv. याचा रेशो Cp ची व्हॅल्यू पुट करा. Cp ची काय 4 प्लस F टाइम्स ऑफ R डिवाइडेड बाय Cv. Cv म्हणजेच 3 प्लस F टाइम्स ऑफ R. R गेट कॅन्सल. देअरफॉर काय 4 प्लस F अपॉन 3 प्लस F. हे झालंय पॉलीएटॉमिक गॅसेस साठी. रेशो स्पेसिफिक हीटचा पॉलीएटॉमिक गॅसेस साठी Cp म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ पॉलीएटॉमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ पॉलीएटॉमिक गॅसेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पहिलं फक्त मोनोचं समजून घेतलं की डायचे दोन्ही येतात आणि पॉलीचंही सेम स्ट्रक्चर आहे, एकसारखं स्ट्रक्चर. फक्त फरक कुठं होत आहे तर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये. आणि डिग्री ऑफ फ्रीडम साठी लेक्चर नंबर 9 हे परफेक्ट असणं आवश्यक आहे. लेक्चर नंबर 9 जर का समजलं तर बाकी आपोआप समजून. आय होप समजलं असेल. इक्वेशन सोपी आहे. थँक्यू.